नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट। तर आज आहोत माझ्या आपण घरी आणि हे आहे माझं देवघर। काही दिवसांपूर्वी मी तुमच्याशी शेअर केलं होतं की मी या देवघराचा मेकओव्हर कसा केला। तर मी इथं थोडक्यात तुम्हाला सांगेल की हा मेकओव्हर मी कसा केला। तर मागच्या आपल्या देवघरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की हे जे मागची जी बॅकग्राऊंड आहे, जी कमान जी बनवलेली आहे मी येलो कलरमध्ये, तर ती मी कशी कुठली ट्रिक वापरून इझिली मी बनवली आहे ते मी त्यामध्ये शेअर केलंय। खूप अतिशय सोपी आहे बनवायला, पेंट करायला। त्यानंतर हे पेंट झाल्यानंतर मी वरती येत ना 4 लाकडी कुंट्या अडकवल्या, त्याच्यावरती खूप बारीक असं छान डिझाईन आहे। तर या 4 कुंट्यावरती अडकवल्या। त्यानंतर ही जी तुम्हाला दिसतीये की ही सरस्वती, तर ही MDF मध्ये बनवलेली आहे सरस्वती। तर ती मी पुण्याच्या रविवार पेठमधनं, जिथे असे MDF चे कटआउट्स मिळतात, तिथून ही विकत आणली। त्यानंतर या कुंट्यांना जे तुम्हाला हँगिंग समया दिसतात किंवा घंट्या आहेत, तर त्या मी एक तुम्हाला काही दिवसांपूर्वी व्लॉग शेअर केला होता की ज्यामध्ये मी तुळशीबाग मधले होम डेकोरचे शॉप दाखवले होते। तर त्यामध्ये मी तुम्हाला ते दुकान दाखवलं होतं की जिथून मी या समया आणि घंट्या आणल्या। तर तो व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। हा व्हिडिओ बघून झाला तो तुम्ही चेक करू शकता। तर त्या घंट्या मी आणल्या आणि सर्वात महत्त्वाचं की हे जे मी खाली कपाट बनवलंय त्याच्या खाली मी माझं पूजेचं साहित्य जे असतं ते ठेवते। तर या कपाटावरती मी एक असा लाकडी चौरंग ठेवला आणि त्या चौरंगावरती माझा हा शीशम लाकडापासून बनवलेला जो देवारा आहे तो ठेवला। तर हे देवारा पण खूप सुंदर आहे, त्याच्यावरती खूप छान नक्षीकाम केलेलं आहे। आणि मला मागच्या व्हिडिओमध्ये इतक्या कमेंट्स आल्या होत्या की तू हा देवारा कुठून विकत आणलास किंवा या कुंट्या कुठून आणल्यास, असे सगळे प्रश्न होते। तर या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, कारण मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मी हा जो देवारा आहे तो मी कुठल्या दुकानातून आणलेला आहे। चला मग आपण जाऊया दुकानामध्ये। चला, तर आपण पोहोचलेलो आहोत दुकानामध्ये, जिथून मी माझ्या घरचा देवारा घेतलाय। तर हे जे दुकान आहे हे नारायणपेठमध्ये आहे, केसरीवाडा या साईडला आहे आणि समोर आहे नारायणपेठ पोलीस चौकी। तर एक्झॅक्टली त्याच्या समोर हे दुकान आहे। तर चला बघू आतमध्ये कसे देवारे आहेत। इथे खूप विविध प्रकारचे तुम्हाला देवाऱ्यांचे डिझाईन्स बघायला मिळतील। अगदी छोट्या साईज पासून अगदी मोठ्या साईज पर्यंत देवारे आहेत। तर वेगवेगळ्या लाकडांपासून बनवले जातात। तर या दुकानाचं नाव आहे गौरी इंटिरियर्स। त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईन। तर बघूया आपण इथे कसे डिझाईन्स आहे, त्याच्या किमती साधारण कशा असतात हे जाणून घेऊया। माझ्या घरात जसा देवारा आहे ना तसं सेम डिझाईन इथे आहे। तुम्ही बघू शकता, फक्त हे जरा छोटा साईज आहे, यांच्याकडे तुम्हाला अगदी मोठ्या साईज पर्यंत बनवून मिळू शकतं। तर सेम डिझाईन आहे। याची प्राइस काय आहे? हा तर 5,500 रुपयाला बसतो। 5,500। हा डिसमेंटल होतो, वेगवेगळे पार्ट होतात त्याचे, त्याचे वेगवेगळे पार्ट होतात त्याचे। हा वरचा भाग वेगळा होतो, खालचा वेगळा होतो, खांब वेगळे होतात, ओके, मागचं वेगळं होतं, म्हणजे सगळे पार्ट वेगळे होतात। आणि हा 5,500 रुपयाला आहे। आणि हा जो आहे हा 2,500 रुपयाला आहे। ओके, हा डिसमेंटल होत नाहीये, बरं, हा जसा आहे तसाच आहे। अच्छा, त्याला फक्त दिवापट्टी आहे आणि ह्याला ड्रावर आहे। ओके। आणि हा कुठल्या लाकडामध्ये? हा शिसम मध्ये आहे। अच्छा, हे दोन्ही? हा, दोन्ही शिसम मध्ये, हेही शिसम मध्ये। अच्छा, तर इथे अगदी छोट्या साईज मध्ये सुद्धा तुम्हाला डिझाईन्स बघायला मिळतात। हे शिशम वूड मध्ये आहे आणि 6x6 साईजचा आहे, म्हणजे जरी अगदी तुम्हाला छोटासा देवारा घ्यायचा असेल ना तरीही खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत। हा देवारा सागवान लाकडापासून बनवलेला आहे, खूप सुंदर त्याच्यावरती कार्विंग आहे इथे आणि छान असा हत्ती आहेत। तो खूपच डिटेल वर्क आहे आणि बऱ्यापैकी मोठा साईज आहे याचा। त्याला खाली ड्रॉवर पण आहे। तर साधारण याची किंमत काय काका? हा 29,000 रुपयाला आहे। 29,000 आणि साईज आहे त्याची 24x15। अच्छा, बऱ्यापैकी मोठा हाईट साईज आहे। 38 इंच। अच्छा, हा सागवानी लाकडामध्ये आहे, सागवान मध्ये। आणि हा जर आपण बघितला हा कुठल्या लाकडामध्ये? हाही सागवान मध्येच आहे। बरं, ह्याचं पॉलिशिंग वेगळं आहे, पॉलिश कलर वेगवेगळे करतो आपण। तर हा आपला नॅचरल वूड कडे जाणारा आधीचा ओरिजिनल लाकडाचा कलर। आणि हा जो आहे थोडासा आपण डार्क कॉफी कलर आहे। अच्छा,
या देवाऱ्याची डिझाईन पण मला खूप आवडली. याला छान अशी सुंदर इकडे जाळी आहे, इकडे पण मस्त असे त्याला डिटेल्स केलेले आहेत, फुलं, हत्ती आणि खूपच छान डिटेल्स आहेत यावरती. आणि इथे स्टेप्स पण आहेत तुम्हाला. हा जो देवारा आहे याची काय किंमत आहे? हा साईज आहे 21 बाय 15 आणि ह्याचा कलर जो आहे हा रोजवूड कलर आहे. बरोबर. आणि ह्याला 25,500 रेट आहे. ओके, बरं. हे आपण असं नैवेद्याला ताट ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी ही खूप छान अरेंजमेंट आहे. आपल्याला ठेवायचं असतं जेव्हा ताट, तर तेव्हा आपण इथे ठेवू शकतो. बऱ्यापैकी मोठं आहे हे, तर खूपच सुंदर डिझाईन आहे याची सुद्धा. तर हे पण असे डिटॅचेबल आहे आणि हे 2 स्टेप्स आहेत. आणि जर आपल्याला याच्यामध्ये काही कस्टमायझेशन करायचं असेल, 3 स्टेप्स हव्या आहेत किंवा डिझाईन मध्ये थोडासा कलर मध्ये डिफरन्स करता येतो, जो पाहिजे तो कलर करता येतो. ओके. तर देवाऱ्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या कलरचे पॉलिश येतात. म्हणजे जसं की हा लाईट रोजवूड कलर आहे, हा डार्क रोजवूड कलर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये शेड्स आहेत. हा थोडासा रेडिश रोजवूड कलर आहे. नंतर हा एकदम डार्क थोडासा ब्लॅक कडे जाणारा हा कलर आहे. आणि हा जो आहे हा नॅचरल फिनिश जो येतो आपला, जसा लाकडाचा कलर आहे तसा फिनिश आहे. त्यामुळे असे वेगवेगळे कलर्स आहेत, त्यामधनं तुमच्या घरामध्ये कुठला सूट होईल किंवा तुम्हाला कुठला आवडेल तसा तुम्ही कलर सिलेक्ट करू शकता. आणि त्याप्रमाणे इथे ते कलर्स पण करून देतात, म्हणजे पॉलिशिंग पण तुमच्या आवडीप्रमाणे करून देतात. तर तुम्हाला कुठल्या कलरचं इथलं तुमच्या घरी आवडेल देवारा, ते पण मला खाली कमेंट करून सांगा. काका, हे वरती जे आहे ते थोडेसे मीडियम साईजचे देवारे आहेत. हो, त्याची वेगवेगळी साईज आहे सगळ्याची. आणि हे सगळे शिसम मध्ये आहेत. अच्छा. आणि वेगवेगळे पार्ट होतात त्याचे. आणि परत त्याला जॉईंट करून कुणाला बाहेर विदेशामध्ये न्यायचे असतील तर ते करता येतात तसे. अच्छा, म्हणजे सगळे पार्ट वेगवेगळे करून परत वेगवेगळे करून घेऊन जाऊ शकतो. ओके. आणि साधारण किमती काय आहेत या शिशमबूडच्या? आता 7,500 रुपयाला आहेत. हा 7,500, 7,500, 7,500, 9,500, 10,500, 12,500, 12,500. ओके. साधारण हे या देवाऱ्याची किंमत साधारण 12,500 आहे. आणि त्याची साईज किती आहे? तो 12 बाय 12 आहे. 12 बाय 12 साईज आहे. आणि याला सुद्धा सगळे तसेच फीचर्स आहे, ड्रॉवर आहे आणि साईडला रेलिंग आहे त्याच्या. हे पण खूप छान डिझाईन आहे. मला ही डिझाईन खूप आवडली, इतकं छान आहे हे. पण हे काका देवारा आहे हा देवघर म्हणून पण वापरतात. त्याच्या सिंगल मूर्ती ठेवू शकता. अच्छा. जे आपल्याला जे आवडतंय, गणपती म्हणा, कृष्ण म्हणा, ज्या मूर्तीची आवड येते त्यात ठेवू शकता. त्याला मेघडंबरी म्हणून म्हणतात. मेघडंबरी. मेघडंबरी. अच्छा, बरं. मग याला हे कुठल्या लाकडापासून? हे सागवान मध्ये बनवलेलं आहे. अच्छा. आणि याची काय किंमत आहे? हे 9,500 रुपयाला आहे. बरं. त्याची साईज आहे 5 बाय 5. अच्छा अच्छा अच्छा. तर इथे तुम्हाला रॉ डिझाईन सुद्धा पाहायला मिळतात. तर अशा डिझाईन सिलेक्ट करून तुम्हाला हवा तो पॉलिश तुम्ही करून घेऊ शकता. प्लस कस्टमायझेशन पण करू शकता. तुम्हाला जर वेगवेगळे डिझाईन्स हे करून जसं आवडत असेल तसं ते कस्टमायझेशन सुद्धा करून देतात. मला तर हे गणपती बाप्पा खूपच आवडले. सागवानी लाकडामध्ये कार्विंग केलेलं आहे, खूपच छान आहे हे. तर याची किंमत काय काका? हा 6,500 रुपयाला आहे. अच्छा, 6,500 रुपयाला आहे हा. खूपच सुरेख आहे. हा एक असा गणपती बाप्पा आहे जो उंदरावर बसलेला आहे आणि हा जो आहे तो शेषनाग त्याच्यावर बसलेला आहे. दोन्ही खूप सुरेख कार्विंग केलेला आहे. हा जो देवाऱ्याचा डिझाईन आहे ना, ते असं थोडंसं जुन्या काळी आपल्या घरांमध्ये जे देवारे असायचे त्याला देवघर असायचं वेगळं, एक वेगळी रूम असायची, तसं आहे. याला असा दरवाजा आहे आणि काच आहे आणि आतमध्ये देवारा आहे. खूपच सुरेख डिझाईन आहे. याला चारी साईडने ऍक्च्युअली चारी नाही, तिन्ही साईडने ग्लास आहे. अशा टाईप मध्येच हा छोट्या साईजचा आहे. हा पण खूप सुरेख याच्यावरती डिझाईन आहे. तर साधारण अशा टाईपचे देवारे तुम्हाला 17,000 ते 20,000 मध्ये मिळतील. हा पण एक देवघराचाच प्रकार आहे. याला आसन असं म्हणतात. तर याला वरती असा काही मंडप नाहीये, हे ओपन आहे आसन आणि त्याला 3 स्टेप्स आहेत. याच्यावरती पण सुंदर असं कार्विंग केलेलं आहे. इथे सुद्धा नैवेद्यासाठी तुम्हाला जागा दिलेली आहे. तर काका, याची साधारण किंमत किती आहे? हा आहे 13,500 रुपयाला. 13,500. आणि हा कोणत्या लाकडामध्ये? सागवान मध्ये आहे. 13,500 मध्ये आहे. जर तुम्हाला ओपन असं जर देवारा हवा असेल तर हा ऑप्शन सुद्धा खूप छान आहे.
इथं असे हे छोटेसे मिनिएचर देवघर सुद्धा आहेत. हे पाईनवूड मध्ये आहे आणि 250 ते 300 रुपयांच्या रेंज मध्ये आहेत. हे पण खूप सुरेख आहेत. इथे ना मला हा जो रॉ देवारा आहे ना, याच्यामध्ये एक नवीन डिझाईन दिसली की हे बॅक साईडला आहे ना, असं थोडं ब्रिक स्टाईल असतं ना, टेक्स्चर देतो आपण, तसं इथे त्यांनी मागे केलेलं आहे. हे पण मला खूप छान वाटतंय. पॉलिशिंग केल्यावर तर खूपच सुरेख दिसेल. अजून एक प्रश्न मला खूप वेळा विचारला गेलाय की त्या देवाऱ्यामध्ये मेकओव्हर मध्ये मी ज्या खुंट्या वापरल्यात की ज्याला मी समया लटकवल्यात, तर त्या खुंट्या मी कुठून घेतल्या, तर त्या मी याच दुकानातनं घेतलेल्या आहेत. इथे तुम्हाला तुमच्या साईज प्रमाणे तुम्हाला त्या खुंट्या बनवून मिळतील. आता या दुकानात तर खूप सुंदर सुंदर डिझाईन्स देवाऱ्याचे आहेच, पण मला तर यांच्याच दुकानातला जो देवारा आहे ना, तो इतका आवडलाय. खूपच सुंदर वाटतोय तो. त्याच्यामध्ये छोटासे गणपती बाप्पा ठेवलेत, ते सुद्धा खूप सुंदर वाटतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि अशा प्रकारे अजून कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ग्रेटफुल आर्टला सबस्क्राईब करा आणि मला तुम्ही इंस्टाग्राम वरती सुद्धा फॉलो करू शकता. तिथेही मी मस्त मस्त DIYs अपलोड करत असते, त्यामुळे तुम्ही मला तिथेही फॉलो करू शकता. आणि असेच भेटत राहू आपण कमाल कमाल व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय.